नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनेलवरती. मी शांबाला. कसे आहात सगळे? छान ना? छानच असायला हवं. तर आज आपण बघणार आहोत एक अशी चटणी जी फक्त चवीला नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे, जवसाची चटणी. तर जवस म्हणजे काय पहिलं समजून घेऊया. जवस म्हणजे त्याला अळशी सुद्धा म्हणतात आणि त्याचबरोबर इंग्लिशमध्ये त्याला फ्लेक्सीड ही म्हणतात. तर त्याचबरोबर आता साहित्य काय काय लागते ते आपण पहिलं बघूया. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे 2 चमचे आपण लाल तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा जिरे, त्याचबरोबर 2 चमचे आपण तीळ घेतलेले आहेत, हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथं मेन गोष्ट म्हणजे जवस, ही आपण अर्धा कप घेतलेला आहे. तर चला सुरुवात करूया बनवायला. तर इथं आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती. आता आपल्याला जवस आहेत ना ते अगदी छान पद्धतीनं भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही छान व्यवस्थित भाजले ना जवसाला तर अगदी छान चटणीचा सुवास पण खूप छान येतो. तर याच्याविषयी थोडी माहिती घेऊया आपण. जवस म्हणजे अळशी हे पहिल्यांदा बघितलेलं आहे, त्याचबरोबर त्याला फ्लेक्सीडही म्हणतात. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी आणि केसासाठी जवस खूप गुणकारी आहे. रोजच्या आहारात याचा समावेश केला तर शरीराला भरपूर फायबरही मिळतं. त्याचबरोबर प्रोटीन, अँटीऑक्सिडंट ही आहेत याच्यामध्ये. त्याचबरोबर हे रोज साधारण 1 ते 2 चमचे खायचे आहेत, जास्त नको. आणि त्याचबरोबर हे कच्चे खायचे नाही आहेत, थोडंसं भाजून मिक्सरमध्ये बारीक करून खाल्लं तरी चालेल. भाजताना आपण त्याच्यामध्ये जे आपण घेतलेलं जिरे 1 चमचा, त्याचबरोबर तीळ 2 चमचे ते आपण टाकलेले आहे. आणि तुम्हाला सांगायचं विसरून राहिलं की आपल्याला हे ज्यात लसूण सुद्धा घालायचं आहे, ते आपण 8 ते 10 पाकळ्या घेतलेल्या, तर तेही आपल्याला त्याच्यामध्ये भाजताना टाकायचं आहे शेवटला. आता अशा तऱ्हेने आपले झालेलं आहे भाजून आणि ते आपण गार करण्यासाठी थोडं बाजूला ठेवलं. आता ते आपलं गार झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि आता त्याला आपण मिक्सरमधून थोडं मोठं काढायचं आहे, जास्त पण बारीक करायचं नाही, एकदम पावडर टाईप, थोडं मोठं ठेवायचं. आता याच्यामध्ये आपण हळद टाकत आहोत आणि त्याचबरोबर चवीसाठी मीठ. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट करू शकता कमी जास्त. तर इथे मी 2 चमचे घेतले तर ते मी टाकत आहे. तर अशा तऱ्हेने आपण हे मिक्सरमधून काढलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय आपली जवसाची खूप आरोग्यदायी चटणी आपली तयार आहे खाण्यासाठी. तर तुम्हीही तुमच्या किचनमध्ये अशी चटणी करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर कोण नवीन असेल तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक वेळी कोणती माझी रेसिपी येईल ती पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा किती छान अशी सोपी आणि पौष्टिक चटणी तयार झाली. ही चटणी भाकरी, चपाती किंवा गरम भातासोबत खूप छान लागते. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली. नमस्कार. तर मला थोडं बोलायचं आहे की घरचे जेवण हे फक्त अन्न नसते, तर ती एक हमी असते शुद्धतेची, प्रेमाची आणि आरोग्याची. म्हणून म्हणते घरचे खा, शुद्ध खा आणि सुरक्षित राहा, हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. तर परत भेटूया पुढच्या अशा छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.